बेटी जीनत, ऐसा लगता है कि खुदा के मुरीदों में किसी एक की मुराद पूरी नहीं है, किसी एक को नेमत नहीं मिली है, इसलिए इस बादशाह की आंखों में आंसू सूख गए। कितने इम्तिहान ले गए मेरे परवरदिगार, कितनी और परेशानियां में हमें खोलते रहेगा तू। कुछ तो कर मेरे मौला। तेरे इस मुरीद की किस्मत में खुशकिस्मती को एक मौका तो दे। हाँ, आम्हाला आताही आहेच भरोसा, जी आमची म्हणून आहेत ती माणसं आमचीच राहतील. म्हणूनच काहीही झालं तरी मिळवलेली पकड सैल होऊ द्यायची नाही. ज्याप्रमाणे शेतकरी पायात ढेकूळ आला तरी टिपणीवरची मूठ सैल होऊ देत नाही, त्याप्रमाणे सराईत तांडेल जसा गलबतात बसलेल्या माणसांच्या अंगावर दर्याच्या पाण्याचा एक थेंबही पडू देत नाही ना, तसंच आपण स्वराज्यातल्या रयतेवर औरंगजेबाच्या सावलीचा टिपूसही पडू द्यायचा नाही. मग कोणी आपल्या बरोबर येवो अथवा न येवो. आयो, आओ, मी है कान्होजीराव. बिना पूछे आया शख्स मेरे लिए धोखा मानता हूं मैं. आओ, इसलिए काय मारता का काय मला? हा? मारे जाओगे, अगली बार होशियार रहना. भलं म्हणजे मी तुम्हारी मदद कर रहा हूं तरी पण. मदद? और एक झूठ, कोई किसी की मदद नहीं करता. क्या काम है? काम म्हणजे एकदम खुशहाल खान साहेब. अच्छा, बताओ. कान्होजीराव आलत बाहेर. कान्होजीराव? अच्छा, बुलाओ उसे अंदर. वय वय, आओ या की, या आतमध्ये या. या की आतमध्ये या. अखेर आलाच तो क्षण महाराष्ट्रानं करवट बदलण्याचा. खान साहेब, हे आमचे गणोजीराजे शिर्के आणि हे मुकर्रब खान. बहुत इंतजार था आपका, आज मौका मिला है मिलने का. आओ दोस्त, गले लग जाओ. आओ. गणोजीराव, बहुत सुना था आपके बारे में, जैसा सुना था वैसा ही पाया. शुक्रिया शुक्रिया, बड़ी मेहरबानी. गणोजीराव, आप जैसे सुरमा सरदार जब मुगल सल्तनत से जुड़ जाते हैं तो जश्न का माहौल शुरू होता है. कान्होजीराव कह रहे थे स्वराज में आपके साथ बहुत जुल्म हो रहा है ना? लेकिन अब ऐसा नहीं होगा. मुगल सल्तनत आपका साथ देगी. हम खुद आपको बादशाह सलामत से मिलवाएंगे, आपकी हिमायत भी करेंगे. आलमगीर बहुत ही नर्म दिल है, वो आपको इंसाफ दिला देंगे.
जरूर दिलाएंगे। हाँ, अच्छा होगा, बड़ी मेहरबानी होगी। जो आपको स्वराज में नहीं मिला वो मुगल सल्तनत में खुशी से इनायत किया जाएगा। वतन। वतन। जी, यही चाहते हो ना आप? हाँ। तो फिर आज के बाद घोड़े बेचकर सो जाना आराम से। म्हणजे निवांत झोपायचं, बिना काळजीच। मिळणार हे पाहिजे ते। कन्हौजी राव, आपकी हर मुराद पूरी हो जाएगी। कवा पावतर? बहुत ही जल्द। झाली भेट गणोजीरावांची? नाही महाराज, काही माग लागला त्यांचा? नाही। माग लागत नाही तुम्हाला? खरंय महाराज, गणोजीरावांनी खूप गुप्तता ठेवली। ऐकू येत आहेत त्या फक्त अफवा। अफवा? कोणत्या अफवा? म्हणजे काही लोक म्हणतायत की गणोजीराव औरंगजेबाकडे थेट गेलेच नाही, ते गेले त्याच्या सरदाराकडे। नाव काय सरदाराचं? मुकर्रब खान। मुकर्रब खान? नाही खंडोजी, आम्हाला खरं नाही वाटत हे। कारण गणोजीराव गेले तर ते थेट औरंगजेबाकडे जातील। कान्होजी बरोबर असताना मध्ये कुठं थांबणार नाही। हेही खरंय। अशा वेळी आम्हाला बहिर्जी काकांची प्रकर्षानं याद येते। त्यांनी एव्हाना खडांखडा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली असती। खरंय महाराज। खंडोजी, गणोजीराव जर खरोखर मुकर्रब खानाकडे गेले असतील तर मामला बिघडू शकतो। हाच त्या दिवशी आमच्या वाटेत आडवा उभा होता, नाहीतर औरंगजेब आज राहिला नसता। या तुम्ही, आणि काही माहिती समजली तर लगेच कळवा। आम्हाला हे न पटणारच आहे। दादासाहेब या थराला जातील असं वाटलंच नव्हतं आम्हाला। बघा ना हो, काय करावं? आम्हाला तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय। इकडे माहेर आणि तिकडे सासर, काय करावं तरी काय आम्ही? दादासाहेबांनी असं वागायलाच नको होतं। काही वार्ता आली का कानावर? खंडो बल्लाळ आलेत। महाराजांनीच पाठवलं होतं त्यांना खरं खोटं करायला। मग काही समजलं का? त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं नाही। खूप शोध घेतला परंतु दादासाहेब दिसले नाहीत। पण काही लोक म्हणतायत कोणी एक सरदार आहे औरंगजेबाचा, त्याला जाऊन भेटले, पण निश्चित असा ठाव ठिकाणा नाही। तुम्हाला काय वाटतं? गेले असतील दादासाहेब, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांचा जो होरा दिसत होता तो जाण्याचाच होता। मग हो, मग काय, आमचे दादासाहेब असले आणि मोगलांच्या गोटात गेले असले तरी देखील ते चुकीचंच आहे। आम्ही स्वतः त्यांना घेऊन येऊ। तुम्ही? हो, आम्ही स्वतः जाऊ, त्यांना घेऊन येऊ, समजून सांगू, समज देऊ, परंतु स्वराज्याविरोधात कोणतीही कारवाई खपवून घेणार नाही हे ठामपणे सांगू त्यांना। आम्ही आत्ताच निघू। नाही नाही, तुम्ही कशाला? आणि बरं दिसेल का ते? आपल्या घराचे सांधी कोपरे आपणच सांधायचे असतात। आम्ही जाणार हे निश्चित। कोणत्याही परिस्थितीत दादासाहेबांना मोगलांच्या फौजेत थांबू देणार नाही। त्यांना इथे घेऊन येऊ
आणि मग काय न्याय करायचा आहे तो करू. बादशाहशी फेट कधी घालून देणार ते सांगा. बहुत जल्द. बहुत जल्द, बहुत जल्द. हे तर आल्यापासून हेच ऐकत आलोय आम्ही. हे बघा, मला जास्त दिवस इथं थांबता यायचं नाही. एक घाव दोन तुकडे असं असतंय आपलं. वो क्या? म्हणजे जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. बादशाहची भेट केव्हा होणार आहे आमची? गणोजी राव, थोड़ा वक्त लगेगा. वैसे तो बहुत लोग हैं जिनको तो उनका दीदार भी नहीं होते हैं. आप तो खुशनसीब है, आप उनसे आमने सामने मिलेंगे, वो भी इज्जत से. बस थोड़ा सब्र करो. सब्र करू, पर तुम्ही म्हणताय तेवढा नाही. आमच्या वतनाचं काय ते आम्हाला लगुलग कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मोकळं, आम्ही बी मोकळं. वतन तो मिल ही जाएगा. बस तुमच्या तोंडात साखर खान साहेब. लेकिन हम तो सोच रहे थे आपको मनसबदारी देने की सिफारिश करेंगे, आपको घोड़ा पालखी का मान अकराम दिलवाएंगे. त्यासाठी काय करावं लागेल? आपको हमारा साथ देना होगा. म्हणजे नक्की काय करावं लागेल? मतलब? हे बघा, मी रोखोक माणूस आहे. जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. काय करावं लागेल? पहले तो अदब सीखनी होगी. ये मुगल सल्तनत है. अदब शिकावी लागेल आम्हाला. आणि कोण शिकवणार आम्हाला अदब? तू. गणोजीराव, सांगा याला. छत्रपतींचे जावई आहोत मी, आणि राजे बी आहोत. गणोजी राजे शिर्के म्हणतात आम्हाला. गणोजी राव, आप तो बुरा मान गए. ओ, भलं बुरं जाऊ दे आता. मुद्द्याचं जे काय ते बोला. वतनाच्या बदल्यात काय करावं लागल? आपको हमारे साथ रहना होगा, हमारे होकर. बस इतना नाही. आप हमारे साथ हो ये खबर सुनकर संभा डर जाएगा. आप हमारे सरदार बन गए हो ये सुनकर बड़ा सदमा पहुंचेगा संभा को. उसका हुलिया बिगड़ जाएगा. आप हमारे साथ हो तो हम संभा पर. संभाजी राजे, छत्रपती संभाजी राजे कहो मुकर्रब खान. संभाजी राजे का है संभा को. मुकर्रब खान, अदब की बात मुझसे करते हो और खुद अदब भूल जाते हो. कान्होजी काका सांगा याला. काय करताय गणोजीराव? हेतच मुर्दा पाडेन. गणोजी राव, शंभूराजासनी आरतुर करतोस होय? कान्होजी काका, आम्हाला वतन पाहिजे, पण आमच्या शंभूराजांची बेइज्जती ऐकून घेणार नाही. शंभूराजांची बेइज्जती करून जर तुझ्या औरंगजेबाचं तख्त दिलंस तरी नको आम्हाला. माझ्या राजाची बेइज्जती करतोस होय तू? कान्होजी काका, आम्ही निघालोय. मुकर्रब खान, तू बी सांग तुझ्या बादशाला, बनाव असल्या वतनावर थुकतो आम्ही. देखिए ये बदतमीजी. घाबरा खान साहेब, एवढ्या मुश्किलीने सावज आणलं होतं. घाबरा. राणी साहेब, अहो ते गणोजीराव आहेत. प्रसंग पडला तर गरजतील, प्रसंग पडला तर विजेसारखे कोसळतील. ते रुसतील, रागावतील, भांडतील सुद्धा. पण त्यांची आमच्यावर माया आहे. ही अशी माया. अशी म्हणजे? वाचलत ना तुम्ही पत्र? जिकडे न्याय मिळेल तिकडे जातो म्हणाले ते.
म्हणाले असतील पण जाणार नाहीत. वास्तविक हे पत्र म्हणजे पूल आहे आम्हाला सावध करण्याची. परंतु अशा पत्रांना माणसं बिथरतात ना. राणीसाहेब, गणोजीराव वतनासाठी किती वेळा आले गडावर. ते कान्होजी काका तर त्यांना सतत भडकवत होते, औरंगजेबाकडे जाऊ म्हणत होते. त्यावर गणोजीराव काय म्हणाले? म्हणाले आम्हाला वतन हवंय, पण वतन हवं आहे ते राजांकडून हवं आहे. म्हणजे जे काही आहे ते आमचं आणि गणोजीरावांचं आहे. परंतु आता दादासाहेब गेले ते कोणा मुघल सरदाराकडे, आणि ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. आमच्यावर विश्वास ठेवा, गणोजीराव जाणार नाहीत आणि गेले तर येणार नाहीत. हा आम्हाला भूल जरूर देतील. परंतु हा स्वराज्यद्रोहच आहे ना, हो ना? हो. मग त्यांना घेऊन या. त्यांच्यासाठी एक आणि दुसऱ्यांसाठी एक असा न्याय रायगडावर नाही. येसू आधी खात्रीशीर खबर येऊ द्या. आम्ही छंदोगामात्य कवी कलशांना सांगतो, ते त्याच प्रांतात आहेत. खरं खोटं ते सांगतील आम्हाला. पण तुम्ही चिडचिड करू नका. तुम्ही त्रागा केलात की राजकुमार ताई साहेबांना बरं वाटत नाही. खात्रीशीर खबर येऊ द्या. थांबा थांबा गणोजीराव, पाया पडतो तुमच्या. थांबा. कशाला थांबा? ह्यो माकड तोंड्या मुकर्रब खान ह्यो मला अदब शिकवणार. मला गणोजीराजे शिर्क्यांना. अहो, तुम्हाला भारी राग. समजा मुसळ केरात घालवलं तुम्ही. अहो जाऊ दे मुसळ केरात. मला नाही परवा असल्या माणसांची. कोण कुठला सरदार ह्यो? आणि कान्होजी काका, मला मुळात तुम्ही ह्याच्यासमोर उभं का केलं? आपलं काय ठरलं होतं? बादशाला भेटायचं ठरलं होतं ना? अहो, बादशाह काय आणि मुकर्रब खान काय एकच. याच तू ऐकतो. यानं वतन द्या म्हणलं का बादशाशी का उमटवणार? पास झाली यांची थेर. म्हणजे मदत करणारा आपण, गरज ह्या ना. आणि ह्यो मला त्यागार दाखवतोय वय. नाकानं वांगे सोलतोय. पण म्हणून तिथनं निघून जायचं का? बरं दिसतं का ते? त्या मुकर्रब खानाला तिथं नुसत्या हातानं फासटला असता मी. त्याला काय वाटलं मी हाजी हाजी करीन तिची? कान्होजी काका लक्षात ठेवा, ह्यो असला अनागुंदी कारभार मी सहन करणार नाही. चाललो मी. ओ गणोजीराव, अहो, असं म्हणून कसं चालेल? कान्होजी काका, मी पहिल्यांदाच तुम्हाला काय बोललो होतो? काय? आम्हाला वतन पाहिजे, पण ते कुणाकडनं पाहिजे? कुणाकडनं पाहिजे? शंभूराजांकडे. ह्योच शब्द होता का दुसरा शब्द होता? ह्योच होता. आता तुम्ही आम्हाला इकडे घेऊन आला. ही बातमी गडावर शंभूराजासनी कळली असेल का नाही? कळली आज. म्हणजे तिकडे जायची आमची वाट बंद झाली का नाही? वय कान्होजी काका, आमच्या सगळ्या वाटा बंद झाल्या तरी आम्ही जुमानत नाही. पण एवढंच सांगतोय, वतन मिळवण्यासाठी आम्ही खालच्या थराला जाणार नाही. शंभूराजासनी काय झालं, कसं चालेल? आमच्या बहिणीचं कोक्को आहे ते आबादित राखण्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. प्रसंगी जीव घाण टाकू आम्ही. त्यांचं वाईट कसं होऊ देऊ आम्ही? आणि त्यांचा अपमान तरी कसा सहन करू? मग आता काय करायचं? हे बघा, जे आपलं हाय ते आपल्याला इज्जतीनं मिळावं एवढंच आमचं म्हणणं. आपण ही चुळबुळ सुरू केली एवढं जरी राजांच्या कानावर गेलं तरी त्यासनी धाक बसल. ते वतनाला हो म्हणतील म्हणून आम्ही इकडं आलोय. पण तुम्ही इकडं आला, इकडं मलकापूरच्या ठाण्याला कलुषा आलाय. तो काय आपल्या बऱ्यावर नाही. जाऊ दे हो, कलुषा काय करतोय? काय करत नाही तो काय करत नाही, पण देसाई नव्हता आलाय ना व. म्हणून म्हणतो, आपण मोगलाईत राहिलो तर सगळ्यांनाच वचक राहील. कान्होजी काका, या सगळ्या चर्चा मागावून आता
या क्षणाला हितनं निघायचंय. बाजूला व्हा.